नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांच्या साहाय्याने अगदी सुरेख अशी रांगोळी काढून दाखवत आहे. चला तर मग अशा पद्धतीने हे टिपके काढून घ्यायचे आहेत. नंतर 3-3 टिपक्यांचा षटकोन हा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या आतल्या साईडने एक षटकोन काढायचा आहे, त्याला समांतर असा. त्याच्यानंतर आपण आतमध्ये पाकळ्यांची फूल काढून घ्यायचं आहे. मोठे मोठे पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे 6 पाकळ्या काढून झालेल्या आहेत. याच्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडने 4 रेघाया काढून घ्यायच्या आहेत. मोठी, त्याहून छोटी, त्याहून छोटी आणि सर्वात छोटी अशी. चला तर मग अशा पद्धतीने आपण या रेघा काढून घ्यायच्या आहेत. चला तर आता आपल्या या रेघा काढून कंप्लीट झालेल्या आहेत. तर याच्यानंतर आपण आतमध्ये भगवा रंग हा भरणार आहोत पाकळ्यांमध्ये. तर आता आपण आतल्या साईडने त्या रेघा या जोडून घ्यायच्या आहेत. प्रत्येकाच आता साईडची ही रेघ आपण आतल्या साईडनं जोडून दुसऱ्या 2 रेघा आहेत त्या अशा पद्धतीचे डिझाईन ही काढून घ्यायची आहे. 1 आणि 2 ह्या रेघेला जोडायच्या आणि दुसऱ्या 2 रेघा, पहिली जी रेघ आहे ते एकदम शेवटच्या रेघेला आणि दुसरी जी रेघ आहे ती 2 नंबरच्या रेघेला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. चला तर मग अशा पद्धतीने या रेघा जोडून आपली रांगोळी कंप्लीट होणार आहे. पण दीपमाळ जशी काढतो तसं आपण हे दीपस्तंभ काढल्यासारखं आपण काढत आहोत. चला तर मग फटाफट आपली ही रांगोळी काढून घ्यायची आहे. अगदी सुरेख, सुंदर आणि आखीव रेखीव अशी. तर आता एक पाकळी काढून खालच्या ज्या रेघा आहेत त्याला जोडत आहोत. म्हणजे आपण मशाली दिवा जो जसा असतो त्या टाईपमध्ये काढत आहोत. खाली दीपमाळ आणि वरच्या साईडला धगधगती जशी आपल्याला ज्योत दिसते त्याप्रमाणे आपण ही रांगोळी ही काढून घ्यायची आहे. साई बाजूंना अशी दीपमाळ्यासारखी ही रांगोळी काढून घेत आहोत. चला तर आता अशा पद्धतीने आपल्या या पाकळ्या पण काढून कंप्लीट होण्यास रेडी झालेल्या आहेत. चला तर अशा पद्धतीने आपण वरच्या साईडला या रेघा छोट्याशा पानाला आपण जोडून. चला तर मग आपण आता त्या छोट्या छोट्या पाकळ्यांमध्ये भगवा रंग हा भरून घ्यायचा आहे. साईड बाय दुसरी ही आपण रांगोळी जी राहिलेली आहे ती कंप्लीट करतोय. चला तर मग ऑरेंज रंग हा देऊन घेऊया प्रत्येकच पाकळीला. खूपच सुरेख अशी आपली रांगोळी आलेली आहे.
ऑरेंज रंग देऊन झाल्याच्या नंतर आपण पाकळ्यांच्या मध्ये पांढऱ्या रेगा ह्या काढून त्याच्या पुढे पांढरे टिपके देऊन ही सुरेख अशी डिझाईन तयार करत आहोत. याच्यानंतर आपण आता दोनही पाकळ्यांच्या मध्ये एक डॉट देऊन त्याच्यावरती 3-3 छोट्या पाकळ्या काढून पांढऱ्या रंगाने रंगवून घेणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. पहा अशा पद्धतीने 3-3 पाकळ्या आपण काढत आहोत. चला तर मग आता आपली ही रांगोळी कंप्लीट होण्यास तयार आहे. अशाच प्रकारच्या कलरफुल रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या दारासमोर अंगणासमोर नेहमी सजवत राहा. रांगोळी खरेच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला इझिली पाहता येतील. चला तर मग तर आपली ही राहिलेली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट होण्यास रेडी आहे. अशा रांगोळ्या नेहमीच पाहत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. प्लीज डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब फॉर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. चला तर आता आपण पिवळे टिपके हे देऊन घेणार आहोत. म्हणजे रांगोळी आणखीन सुरेख वाटायला मदत होईल. बोटाच्या साहाय्याने त्याला गोलाकारात पसरवून आपण त्याला लाल रंग त्याच्यामध्ये हा भरणार आहोत. चला तर मग फटाफट काढून घेऊयात आपण राहिलेली रांगोळी. थँक्यू सो मच. अशा पद्धतीने लाल टिपके देत आहोत आपण. तर अशा प्रकारे आपली ही सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण त्याचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत की लांबून किती सुरेख आणि सुंदर अशी आपली ही रांगोळी दिसते आहे.